नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण पाहणार आहोत फ्यू आणि लिटलचा वापर, उपयोग कसा केला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. आता त्या अगोदर आपण फ्यू आणि लिटलचा वापर करण्या अगोदर त्याचा अर्थ काय आहे तो बघूयात. कारण त्या अर्थाप्रमाणेच वापर केला जातो. फ्यू लिटलचा अर्थ बघा. फ्यू फ्यू म्हणजे काय? काही, थोडे किंवा अल्प. काही, थोडे किंवा अल्पसाठी फ्यू वापरलं जातं. आणि लिटलला थोडे, काही, लहान, ठेंगणी, व्यक्ती, अल्प, वेळ, अंतर आणि टुमदार ह्यासाठी लिटल वापरलं जातं. असे दोनमधले ते एक अर्थ आहे फ्यू आणि लिटल. ह्या अर्थाप्रमाणेच वाक्यात त्याचा उपयोग केला जातो. आता फ्यू आणि लिटलची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य बघूयात. पहिलं बघा वाक्य. लीनाच्या काही मैत्रिणी आहेत. लीनाच्या काही मैत्रिणी आहेत. वाक्य ना, लीना हॅज फ्यू फ्रेंड्स. लीना हॅज फ्यू फ्रेंड्स. आहेत म्हणून हॅज वापरलेला आहे. हॅवचं टू बीचं रूप. फ्रेंड्स म्हणजे मैत्रिणी. म्हणून वाक्य आलेलं आहे लीना हॅज फ्यू फ्रेंड्स. फ्यू म्हणजे काही म्हणून वापरलेलं आहे. दुसरं बघा. कृपया काही आंबे खरेदी करा. कृपया काही आंबे खरेदी करा. वाक्य ना, प्लीज बाय अ फ्यू मँगोज. प्लीज बाय अ फ्यू मँगो. प्लीज म्हणजे कृपया, बाय म्हणजे खरेदी करणे, फ्यू म्हणजे काही आणि मँगोज म्हणजे आंबे. अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे प्लीज बाय अ फ्यू मँगोज. नेक्स्ट तिसरं बघा. आपण काही मिनिटात परत येऊ. आपण काही मिनिटात परत येऊ. येऊ म्हणजे भविष्यकाळ आहे, येणार आहोत. म्हणून वाक्यात काय आलेलं आहे बघा. वी विल बी बॅक इन अ फ्यू मिनिट्स. वी विल बी बॅक इन अ फ्यू मिनिट्स. विल वापरलेला आहे कशाला? कारण भविष्यकाळ आहे म्हणून. वी विल बी बॅक इन अ फ्यू मिनिट्स. फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटात. त्याच्यानंतर वी म्हणजे आपण. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. ती काही सेकंद गप्प राहिली. ती काही सेकंद गप्प राहिली. वाक्य ना, शी वॉज सायलेंट फॉर अ फ्यू सेकंड्स. शी वॉज सायलेंट फॉर अ फ्यू सेकंड्स. राहिली, राहिली म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे वॉज वापरलेला आहे. शीसोबत वॉज आलेला आहे. सायलेंट म्हणजे गप्प आणि फ्यू सेकंड्स म्हणजे काही सेकंद. म्हणून शी वॉज सायलेंट फॉर अ फ्यू सेकंड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं बघा. काही मिनटापूर्वी असे घडले होते का? काही मिनटापूर्वी असे घडले होते का? वाक्य इंट्रोगेटिव्ह आहेत, प्रश्नार्थी वाक्य. सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात येणार कारण उत्तर त्याचं हो किंवा नाही आहे. आता घडले होते का? घडलेले म्हणजे भूतकाळ आहे, साधा भूतकाळ म्हणून डीड वापरलेला आहे बघा. डीड इट हॅपन. हॅपन म्हणजे घडणे. अ फ्यू मिनिट्स ॲगो. अ फ्यू मिनिट्स ॲगो. फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनटापूर्वी. ॲगो म्हणजे पूर्वी. वाक्य डीड इट हॅपन अ फ्यू मिनिट्स ॲगो अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. भूतकाळ साधा भूतकाळ असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलेलं आहे आणि ते पहिल्यांदा आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघा. हॉटेलमध्ये जेवणाचे काही पर्याय आहेत. हॉटेलमध्ये जेवणाचे काही पर्याय आहेत. वाक्य आहे ना, द हॉटेल हॅज क्वाईट अ फ्यू क्युझिन्स ऑप्शन. द हॉटेल हॅज क्वाईट अ फ्यू क्युझिन ऑप्शन. क्युझिन्स असणे म्हणजे काय असणे? म्हणजे वेगवेगळे डिशेस.
ऑप्शन म्हणजे पर्याय, क्वाईट म्हणजे अ फ्यू म्हणजे काही, आणि हॉटेल. द हॉटेल हॅज क्वाईट अ फ्यू क्विझिन्स ऑप्शन्स असं आलेलं आहे अँड फुल स्टॉप आलेला आहे. आहेतसाठी हॅज वापरलेला आहे. टू बी हॅव हॅजचं टू बीचं रूप. त्याच्यानंतर 7वं वाक्य बघा. काही वेगळे पर्याय आहेत का? काही वेगळे पर्याय आहेत का? वाक्य आहे ना. आर देअर अ फ्यू डिफरंट ऑप्शन्स? आर देअर अ फ्यू डिफरंट ऑप्शन्स? डिफरंट ऑप्शन्स म्हणजे काय? वेगळे पर्याय. फ्यू म्हणजे काही, आणि आर वापरलेला आहे, लक्षात घ्या. आर देअर झालेला आहे. कशाला? कारण वेगवेगळे पर्याय म्हणजे खूप आहे, एकापेक्षा जास्त पर्याय आहेत म्हणून आर वापरलेला आहे. प्ल्युरलसाठी काय वापरलं जातं? आर वापरलं जातं वर्तमान काळामध्ये. हे वर्तमान काळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे आर वापरलेलं आहे. आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं बघा. मला काही मिनटापूर्वीच तुमचा संदेश मिळाला. मला काही मिनटापूर्वीच तुमचा संदेश मिळाला. वाक्य आहे ना. आय जस्ट गॉट युअर मॅसेज अ फ्यू मिनिट्स ॲगो. आय जस्ट गॉट युअर मॅसेज अ फ्यू मिनिट्स ॲगो म्हणजे मिळाला. मिळाला भूतकाळ आहे त्याच्यामुळे गेटचं गॉट झालेलं आहे. गेट V1 होतं, V2 गॉट होतं. V2 कशाला आलेलं आहे? कारण साधा भूतकाळ आहे. साध्या भूतकाळात क्रियापदाचं दुसरं रूप वापरतात म्हणून गॉट आलेलं आहे. युअर मेसेज म्हणजे तुमचा संदेश, आणि अ फ्यू मिनिट्स ॲगो म्हणजे काही मिनटापूर्वी. वाक्य ना. आय जस्ट गॉट युअर मेसेज अ फ्यू मिनिट्स ॲगो. नेक्स्ट आता 9वं वाक्य बघा. तुम्हाला काही दिवस गप्प राहावे लागेल. तुम्हाला काही दिवस गप्प राहावे लागेल. वाक्य आहे. यू मस्ट कीप क्वाईट फॉर अ फ्यू डेज. यू मस्ट कीप क्वाईट फॉर अ फ्यू डेज म्हणजे तुम्हाला काही दिवस गप्प राहावेच लागेल म्हणून मस्ट वापरलेला आहे. राहावंच लागेल, राहावं लागेल म्हणून मस्ट वापरलेला आहे. त्याच्यानंतर कीप क्वाईट म्हणजे गप्प, फॉर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवस असं वाक्य आहे. तुम्हालासाठी यू वापरलेलं आहे. अँड लास्टला फुल स्टॉप. त्याच्यानंतर 10वं वाक्य बघा. तुम्ही तुमची सुट्टी काही दिवसांनी वाढवू शकाल का? तुम्ही तुमची सुट्टी काही दिवसांनी वाढवू शकाल का? शकाल का? लक्षात घ्या. शकाल का शकणेचं कारण काय आहे तिथे? काय शकाल आहे त्याच्यामुळे कॅन येतं, सहाय्यकारी क्रियापद. म्हणून वाक्य बघा. कॅन यू कशाला आलेलं आहे? शकाल का? हो किंवा नाही उत्तर आहे त्याच्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात होणार इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची, प्रश्नार्थ वाक्याची. म्हणून कॅन वापरलेलं आहे. कॅन यू एक्सटेंड? लक्षात घ्या. एक्सटेंड होणे म्हणजे वाढवणे, म्हणून एक्सटेंड शब्द आलेला आहे. कॅन यू एक्सटेंड युअर हॉलिडे बाय अ फ्यू डेज? एक्सटेंड युअर हॉलिडे बाय अ फ्यू डेज. बाय अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसांसाठी, हॉलिडे म्हणजे सुट्टी. वाक्य. कॅन यू एक्सटेंड युअर हॉलिडे बाय अ फ्यू डेज अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे रचना तुम्हाला माहिती असेलच. कॅन प्लस क्रियापदाचं कॅन येतं प्लस सब्जेक्ट येतं. सब्जेक्ट नंतर V1 येतं, क्रियापदाचं पहिलं रूप. त्याच्यानंतर काय येतं? कर्म येतं म्हणजे ऑब्जेक्ट येतो किंवा जो राहिलेला भाग असेल तो त्याच्या पुढे येतो. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. तीच आहे इथे स्ट्रक्चर, बघून घ्या. त्याच्यानंतर 11वं वाक्य. आज थोडीशी उष्णता आहे. आज थोडीशी उष्णता आहे. वाक्य ना. इट्स अ लिटल हॉट टुडे. इट्स अ लिटल हॉट टुडे. लिटल म्हणजे थोडीशी, हॉट टुडे, हॉट म्हणजे उष्णता, अँड टुडे म्हणजे आज. म्हणून वाक्य इट्स अ लिटल हॉट टुडे असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं. कृपया तुम्ही थोडे अधिक मोठ्याने बोलू शकाल का? कृपया तुम्ही थोडे अधिक मोठ्याने बोलू शकाल का? क्वेश्चन्स मार्क. हो किंवा नाही उत्तर. इथे तुम्ही म्हणाल की कॅन कशाला वापरले नाही? वाक्य बघा. कुड यूने चालू झालेलं आहे. कॅन कशाला वापरलं नाही? पण एक लक्षात घ्या. कॅनचं अधिक नम्र रूप म्हणून किंवा जास्त विनंती करण्यासाठी कुड वापरलं जातं. आता इथे बघा. तुम्ही थोडं अधिक मोठ्याने बोलू शकाल का? म्हणजे विनंती करतोय त्याला काय करतो? जास्त नम्र भाव दाखवतोय त्याच्यामुळे कुड वापरलेलं आहे. म्हणून कुडने सुरुवात झालेली आहे बघा. कुड यू प्लीज स्पीक अ लिटल बिट मोर लाऊडर? कुड यू प्लीज स्पीक अ लिटल बिट मोर लाऊडर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. सेम आहे. कुड प्लस सब्जेक्ट प्लस
प्लीज इथे वापरलेला आहे शब्द कृपयासाठी. तो लक्षात घ्या, तो क्रियापद नाही आहे. प्लीज हा कृपयासाठी आलेला आहे. मेन क्रियापद आहे स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे, ते पुढे आलेलं आहे बघा. कुड यू प्लीज स्पीक आलेलं आहे. त्याच्यानंतर अ लिटल बीट मोर लाऊडर हे आलेलं आहे ऑब्जेक्टमध्ये किंवा राहिलेला भाग आहे त्यामध्ये. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य कुड यू प्लीज स्पीक अ लिटल बीट मोर लाऊडर. लाऊडर म्हणजे मोठ्याने. अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 13वं वाक्य बघा. माझ्याकडे खूप कमी पैसे आहेत. माझ्याकडे खूप कमी पैसे आहेत. वाक्य आहे ना, आय हॅव व्हेरी लिटल मनी. आय हॅव व्हेरी लिटल मनी. व्हेरी लिटल मनी म्हणजे खूप कमी. लक्षात घ्या, व्हेरी लिटल म्हणजे खूप कमी आणि पैसेसाठी मनी आलेलं आहे. वाक्य आय हॅव व्हेरी लिटल मनी अँड फुल स्टॉप आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य बघा. हे माझे थोडे नशीब होते. हे माझे थोडे नशीब होते म्हणजे हे काय झालं म्हणजे काहीतरी घडलं असेल किंवा बेस्ट घडलं असेल तर ते माझं नशीब होतं त्यावेळी ते घडलं, असं आहे वाक्य. वाक्य आहे ना, दॅट वॉज माय लिटल बीट ऑफ लक. दॅट वॉज माय लिटल बीट ऑफ लक. वॉज वापरलेला आहे बिकॉज ऑफ पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज वापरलेला आहे. माय लिटल बीट लिटल बीट म्हणजे थोडे. लिटल बीट ऑफ लक. लक म्हणजे नशीब अँड फुल स्टॉप आलेला आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य बघा. एक लहान मुलगी हरवली आहे. एक लहान मुलगी हरवली आहे. वाक्य आहे ना, अ लिटल गर्ल इज मिसिंग. अ लिटल गर्ल इज मिसिंग. लहान मुलगी म्हणून लिटल आलेलं आहे. होय, लिटल म्हणजे लहान घेतलेला आहे, गर्ल म्हणजे मुलगी आणि इज मिसिंग म्हणजे काय, हरवली आहे. म्हणून अ लिटल गर्ल इज मिसिंग आलेलं आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य. संध्याकाळी थोडी थंड होती का. संध्याकाळ थोडी थंड होती का म्हणजे थंड होती का संध्याकाळ थोडी. भूतकाळ आहे, हो किंवा नाही उत्तर आहे ना, त्याच्यामुळे टू बीचं वॉज रूप वापरलेलं आहे बघा भूतकाळी. म्हणून वॉज द इव्हनिंग. वॉज आलेला आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर द इव्हनिंग आलेलं आहे सब्जेक्ट करता म्हणून. अ लिटल लिटल कोल्ड अँड क्वेश्चन्स मार्क. कोल्ड असणे म्हणजे थंड असणे, लिटल म्हणजे थोडी, म्हणून वाक्य आलेलं आहे वॉज द इव्हनिंग अ लिटल कोल्ड. वॉज द इव्हनिंग अ लिटल कोल्ड अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर 17वं वाक्य. ती थोडी अस्वस्थ असेल. ती थोडी अस्वस्थ असेल. वाक्य आहे ना, शी वॉज मे बी अ लिटल अपसेट. शी वॉज मे बी अ लिटल अपसेट. इथे बघा असेल म्हणून शी वॉज मे बी म्हणजे कदाचित असेल म्हणून ते मे बी यूज केलेलं आहे. लक्षात घ्या, शी वॉज मे बी अ लिटल अपसेट म्हणजे असली पाहिजे, ती असेल म्हणजे त्याच्यामुळे ती भूतकाळ आहे त्याच्यामुळे वॉज वापरलेला आहे, हे पण लक्षात घ्या. म्हणजे बघितलेलं आहे तिला, ती लिटल होती म्हणजे लिटल म्हणजे अस्वस्थ, अपसेट होती म्हणून त्यामुळे ती अपसेट दिसत असेल असं आहे ते. म्हणून शी वॉज मे बी अ लिटल अपसेट असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 18वं वाक्य. ती एक गोड छोटी मुलगी आहे. ती एक गोड छोटी मुलगी आहे. वाक्य आहे ना, शी इज अ स्वीट लिटल गर्ल. शी इज अ स्वीट लिटल गर्ल. स्वीट म्हणजे गोड, छोटी मुलगी म्हणजे लिटल गर्ल. आहेसाठी इज वापरलेला आहे. एम इज आर टू बीचं वर्तमान काळातलं रूप इज वापरलेलं आहे बिकॉज ऑफ शी आहे. शी म्हणजे एक वचन आहे, ती आहे म्हणून इथे इज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर 19वं. तू थोडी विश्रांती घेतली पाहिजेस. तू थोडी विश्रांती घेतली पाहिजेस. वाक्य ना, यू हॅड बेटर टेक अ लिटल रेस्ट. यू हॅड बेटर टेक अ लिटल रेस्ट. लिटल रेस्ट म्हणजे काय, थोडी विश्रांती. हॅड बेटर म्हणजे घेतली पाहिजे म्हणजे घेतलेली चांगलं असेल म्हणून हॅड बेटरचा यूज केला जातो. तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर हॅड बेटर आपण सहाय्यकारी क्रियापदांचे जे काही हे दिलेलं आहे डिटेल्समध्ये दिलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद आणि त्यांचा उपयोग, त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये ते दिलेलं आहे. तिथे हॅड बेटर कसं यूज करतात, त्याचे नियम काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यू हॅड बेटर टेक अ लिटल रेस्ट आलेला आहे.
त्याच्यानंतर 20वं वाक्य, थोडे दूध घाला. थोडे दूध घाला. वाक्य आहे ना, ॲड अ लिटल मिल्क. ॲड अ लिटल मिल्क म्हणजे थोडे मीठ घाला म्हणजे ॲड करा. अशा प्रकारे 20 वाक्य झालेली आहेत. फ्यू आणि लिटल म्हणजे कसा वापरला जातो हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे त्याची रचना कशी असते, काय असते ते पण तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ही इग्नोर करू नका. व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. जर लक्षात आलं नसेल, काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. त्याचप्रमाणे आमच्या अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लाईक करायला पण विसरू नका. तिथे पण बरीचशी माहिती तुम्हाला मिळून जाईल. त्याचप्रमाणे आमचा यूट्यूब चॅनल, अजून एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik.a1 आणि यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik.a1. हा चॅनल स्पेशली आम्ही व्हॉकॅब्युलरी, वर्ड्स, त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट नोट्स त्याच्यासाठी बनवला आहे. त्यामुळे ते पण खूप महत्त्वाचं आहे तो चॅनल. कारण आपल्याला वर्ल्ड बिल्डिंग वाढवायची आहे, व्हॉकॅब्युलरी वाढवायची आहे. कारण ते वाढवल्यावरच आपल्याला इंग्रजी व्यवस्थित येतं. कारण ते शब्द असतात ते आपल्याला आठवायला पाहिजे असतात, ते यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हा स्पेशली चॅनल तयार केलेला आहे. तिथे तुम्हाला भरपूर शब्द अभ्यासायला मिळणार आहेत आणि तिथे पण तुम्हाला विस्तृत अर्थ पण त्याचा व्यवस्थित लक्षात येईल. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.